नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ। आम्ही शेतावरती आलो आहे। बघा परिस्थिती शेताची काय आहे ती। पाणी किती तुंबलं आहे बघा। तरी आम्ही दोघंजणं पेरतायत, चिखलामधून पेरतायत। बघा कशी आमची कामं चालू आहे। गेल्या वर्षी पण हीच परिस्थिती होती। गेल्या वर्षीसुद्धा असंच पाणी होतं, पण ते पावसामध्ये होतं। हे होईल 1 महिना अगोदर पाऊस आला। लोकांना जाणीवसुद्धा नाही की पाऊस येणार आहे। अचानक आला। बियाणं आणून 3-3 हजाराचे बियाणं लोकांनी आणून ठेवले। त्यामध्ये पेरणं गरजेचं आहे ना। सरकारने सांगितलं होतं की लवकर पेरू नका, पण शेवटी शेतकरी आहे ना तो, बसून जमणार नाही त्यांना। त्या चिखलासुद्धा करतायत मेहनत। बघा किती दोघंजणं चिखलामध्ये शेती लावतायत, भात लावतायत, पेरणी करतात आता। अरे देवाच्या कृपेने चांगलं होऊ दे। खूप चिखल आहे, पाणी वाहतं, पाणी बाजूने जाते ना। हा रस्ताच असा आहे की माझ्या शेतापर्यंत पाणी जातं, तिथून नदीला मिळतं। अशी परिस्थिती शेताची आहे। तरी पण देवाच्या कृपेने होऊ दे व्यवस्थित। जे मेहनत करतात त्याचं फळ मिळू दे, बस एवढंच देवाकडे मागणं आहे। दोघंजणं करतात, त्याला यश दे। म्हणजे सगळ्याच शेतकऱ्यांना यश द्या। झालेलं नुकसान आहे, शेतकरी जीव मारून या गोष्टी करत असतो। तर तरी जीव मारून सगळं पेरणी बियाणं आणलेलं आहे। तर त्यांना भरभरून भात मिळू देत, भरभरून उगवू देत, असं माझं कालकाईला आणि चेडोबाला सांगणं आहे की सगळ्यांचं, जेवढे शेतकरी आमच्या गावात सगळ्याच गावामध्ये आहेत, सगळ्यांचं व्यवस्थित होऊ दे, एवढंच सांगते। रामकृष्ण हरी। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ। चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।